आभाळ आता एकदम काळं कुट्ट झालंय असं वाटत आहे की खूप मुसळधार पाऊस येईल. गेला नसतं माझ्या मम्मीने मला घरीच घेतलं कारण की ते कोण आहे कोण आहे. आज मी खूप एक्साइटेड आहे कारण की मी चालली आहे माझ्या माहेरी. ते कशासाठी ते पुढे मी तुम्हाला सांगेलच. तसं आम्हाला लवकर निघायचं होतं पण आता यांची ड्युटी होती. हे ड्युटीवरूनच 11:30-12ला आले त्यामुळे आम्ही थोडं लेट जाणार आहे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू. मी पॅकिंग पण करून घेतलेली आहे आणि आमची लाडूबाई आता छान छान खेळत आहे. ती पण खूप एक्सायटेड आहे तिच्या मामाला भेटायला कारण की ती खूप दिवस झाले तिच्या मामाला भेटलीच नाही आहे. आम्ही माहेरी गेलो होतो पण तो तिकडे ड्युटीला होता त्यामुळे त्याला काही भेटायला मिळालं नाही. तो पण खूप वाट बघत आहे आशू कधी येतं अनुला कधी आणतं म्हणून. आम्ही आता जेवण वगैरे करू आणि त्यानंतर निघू. मी आता जेवण करत आहे. जेवणामध्ये आहे पाटोळीची भाजी, भात, पोळी आणि चला जेवा गोड गोड. भाजी किती करत जा. कुठली पण झाली भाजी नाही झाली. काय होय तू नाही. इकडे बाय बाई वाजू 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 इकडे बाय इकडे बाय. बाय 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 बाय. पाऊस तर बरोबर कधी आपलं बाहेर निघाला का पाऊसच चालू होते. तशी तर आमची अनु नेहमी खूप शांत असते. कुठे जायचं असलं की एक्सायटेड असते पण आज तिला काय माहीत काय झालं तर फक्त ती रडतच आहे. आता मी तिला खाली ठेवलं होतं आत्तापर्यंत. खाली ठेवलं की रडायला लागते आणि उचललं मी पटकन की मग शांत होते. अनु बघितलं एकदम मॅडम फुगले. लवकर चला म्हणत आहे ती. मामाला भेटायचं आहे. पटकन पटकन चला मामाच्या घरी चला चला. आता आम्ही निघालो फायनली. चलो आणि चलो चलो चलो. बसलो. गाडीत बसल्याबरोबर कशी शांत झाली. आता आम्हाला रडायला नाही येत नाही झोप येत. मस्त शांततेत बसून राहते. आता सध्या बसली तरी आहे. थोड्या वेळात ती येतं इथं मस्त खिडकीजवळ उभं होईल. हात बाहेर काढील. बाकीच्यांना हॅलो हाय चालू करून घेते मग ती तिचं. तुम्ही जरी मोबाईल नाही पाहसान तरी तुम्ही दिसूनच राहिला ना. बाय बाय बाय. पप्पी दे पप्पी. लवकर ये जो. बाहेरचं वातावरण पण खूप छान झालंय. जोराचा पाऊस झालाय. तशी तर माझी इच्छा आली होती की मस्त कुठेतरी फिरायला जायचं पण ती म्हणजे ती इच्छा काही नको सध्या झाली नाही अनुभवमुळे. त्यामुळे मग आम्ही आता याच पावसाचा आनंद घेऊन माहेरी निघालोय. छान झालं ना वातावरण. हा खूपच छान. पाऊस पण मस्त आहे. जास्त जोराने नाही आला पाहिजे. बस जास्त आला तर मग हळूहळू झाला लागेल ना आपल्याला. जास्त जोराने नाही जात. नाही जास्त जोरात आलाच नाही पाहिजे.
असा राहिला तर खूपच छान. हां अहो त्या मार्टवरती थांबचाल ना. आत्ता माझ्या लक्षात आलं जाता जाता की मम्मीनं मला आहे ना लोणच्याचा मसाला सांगितलं होता लिंबूच्या. मी काल जाणार होती पण पावसामुळे काही मला जाता आलं नाही. त्यामुळे मग आता आपण आता जाता जाता घेऊन घेऊ. कुठे आहे? आता हे सगळं माझ्या मम्मीने खूप दिवसापासून सांगितलं होतं की मला लोणच्याचा मसाला पाहिजे, लिंबूचा लोणच्याचा मसाला पाहिजे. त्याची रेसिपी मी तुम्हाला काही दिवसात देईलच. मी पण टाकलेलं आहे ते. मी जर ते नेलं नसतं तर मम्मीने मला घरातच येऊ नसतं दिलं. शेवटी काय लाडाच्या जवयासाठी टाकलेलं आहे. आता काय तर मुलीपेक्षा जास्त लाडाची जवळीच झालेली आहे. त्यामुळे ते नेणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मग उशीर होत होता तरी पण मी म्हटलं नाही थांबा पहिले चला, त्यानंतर आपण तिथं लेट गेलं चालेल पण घरी जाऊन आणखी तिच्या कल्ला ऐकण्यापेक्षा आपण इथूनच लेट गेलेलं बरं म्हटलं. आमच्या मॅडम पण आता छान झोपी गेल्या. आतापर्यंत तिची बाहेर बघण्याची गडबड सुरू होती पण आता नुकतीच ती झोपली. त्याच्यामुळं आम्हाला पण खूप शांत वाटत आहे. नाहीतर ती जर असली तर तिचं चालू असते इकडे बघू तिकडे बघू. आभाळ आता एकदम काळं कुट्ट झालंय असं वाटत आहे की आता खूप मुसळधार पाऊस येईल म्हणून. आणि याच वातावरणाकडे बघता आम्ही मागच्या वर्षी चिखलदऱ्याला गेलो होतो. तिथली आठवण आली. मागच्या वर्षी नाही गेलो होतो आपण, लग्न झालं त्या वर्षी, पहिल्याच वर्षी लग्न झाल्यावर पहिल्या लग्न झाल्यावर 2023 मध्ये जुलै मध्ये आम्ही गेलो होतो. ते पण बाईकने गेलो होतो आम्ही दोघं जण आणि यांचे मित्र आणि त्यांची वाईफ होती. 4 जण मिळून आम्ही गेलो होतो चिखलदऱ्याला. तेव्हाची आठवण मला आत्ता आली. आम्ही दिवसभर ओलच होतो पण एवढं छान वाटत होतं, एवढं मस्त वातावरण होतं. दिवसभर ओलं झालो. सेम असंच वातावरण तेव्हा झालं होतं. आणि गाडीमध्ये जाण्यापेक्षा 2 व्हीलर म्हणजे बाईकने जाण्याची मजा खूप वेगळी आहे. कारण की तेव्हा आपण सर्व इकडलं तिकडलं सर्व बघू शकतो. आणि तिथला किस्सा एक आठवला आम्हाला. आम्ही कोणतं पॉईंट होतं ते आपण बोरं खाल्लं होतं. भीमकुंडला आम्ही बोरं खाल्ले होते. आणि तिथं जसं पाऊस चालू झाला पूर्ण तिथं बुट्टा खूप छान मिळत होता. आणि तिथं आम्ही ते थोडे बोरं मिळत असते ना उकडलेले ते खाल्ले होते. आणि तिथं आम्ही उभं होतो. तिथं बंदरं पण खूप आहे. त्या बंदरांनी माझे केस ओढले होते तिथं. तो किस्सा मला आठवला म्हणून आता मी तुमच्याशी शेअर करत आहे. आम्ही पोहोचलोय गावात. पुढे मंदिर आहे. हा तक आम्ही मोठं डेअर करून इथपर्यंत तर गाडी आणली. आता पुढे जाते की नाही एवढं की मला माहिती नाही. तरी पप्पांनी सांगितलं होतं का मागच्या रस्त्याने या म्हणून. अरे पालखी आता इकडनं तर काही खरं नाही. आता ही पालखी आहे धनसची. मी माणिकवाडची आहे. माणिकवाडची पालखी आता आली असेल तर ती जर आली तर मी ती पण दाखवेल. पण ही आहे फकीरजी महाराजाची यात्रा असते दरवर्षी आषाढी आणि कार्तिकेला. तर ही आहे आषाढीची. इथं खूप सारे लोक लोटांगण घेतात कारण की त्यांची मनोकामना पूर्ण करायची असेल किंवा कोणी कबूल केलेलं असतं ते सुद्धा इथे लोटांगण घेत असतात. त्यानंतर वारकरी असतात.
या पालखीमध्ये. तर आम्ही याच दर्शनासाठी आलो, फकीरजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. एवढ्या पावसात तर आम्हाला पालखी मिळाली नसती, पण आमचं नशीब बघा किती चांगलं आहे की आम्हाला जाता जाता रस्त्यातच पालखी मिळाली. म्हणजे जसं आम्हाला देवांनीच येऊन दर्शन दिलं. आमची तुम्ही पण या पालखीचे दर्शन घ्या. यांची श्रद्धा बघा किती आहे की एवढ्या पावसात सुद्धा ते भजन वगैरे करत, डान्स करत आनंद घेत आहे. पावसाचा आनंद घेत आहे आणि पालखीचा सुद्धा आनंद घेत आहे. हे आहे फकीरजी महाराजांचं मंदिर. चलता का आपण दर्शन घेऊन घेता का? चलता का? लावून द्या. हे आहे फकीरजी महाराजांचं मंदिर. पाऊस असल्यामुळे गर्दीसुद्धा नव्हती, त्यामुळे आमचं छानसं दर्शन झालं. अनुला तर छान आतमध्ये जाऊन दर्शन करायला मिळालं. खूप पाऊस चालू आहे. खूप थोडंसं ओलं पण झालं पाहिजे. पाऊस खूप चालू आहे. आमचं दर्शन पण खूप छान झालं. तसं तर आमचा विचार आधी घरी जायचा होता, पण आता रस्त्यातच मंदिर सुद्धा आहे आणि गर्दी सुद्धा नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आपण दर्शन करून घेऊ. आम्ही बाहेर निघालो तेव्हा थोडा कमी पाऊस चालू होता, पण आता खूपच जोरात चालू झाला. तेवढी थोडंसं ओलं पण झालं. काही नव्हतं, घरी जाऊन आता थोडं वगैरे घेऊ, तेव्हा छान वाटेल. चहा घेतल्यावर आता चांगलं वाटेल थोडंसं. अनु पण ओले झाले. अनुचं पण डोकं थोडंसं ओलं झालं. आता घरी गेल्यावर अनुचं पण डोकं थोडं ओलं झालं. घरी गेल्यानंतर तर होईल, पुसून देऊ थोडंसं, मग छान वाटेल. गेलं आपण, थंडी वाजत राहिली आता. एक अनुचे फॉलोअर सुद्धा भेटली होती आम्हाला. ही आहे यात्रा. समजा ही याच्या कार्तिकच्या वेळेस खूप जास्त असते आणि आषाढीच्या वेळेस आता पाऊस असते ना, त्यामुळे दुरून ते आलं नाही बाहेर, त्यामुळे आता थोडेच दुकाने. पुढं पण दुकान आहे का? दुकान आहे. गाडी निघन का? निघते ना. काय झालं बाळाला? का बरं रडत आहे? झालं आलं. भूक लागली. आम्ही पोहोचलो आता घरी. कोण आहे? कोण आहे? अनुल विचारत आहे कोण आहे म्हटलं. हा कोण आहे? आजा नाही येत. आजा घे. आजा. अरे बापरे, गेली बाण. अनु रेडी गेला आमचा. ये मोठू. काय झालं? काय झालं समजत नाही. कोणाकडे पण कोणाकडे तो तरी म्हणत असं जिलीसारखा दिसते. मी आता ज्या ठिकाणी पालखीची समाप्ती होते त्या ठिकाणी आलेली आहे. ज्यांच्या घरी दूध दही आहे
त्या प्रत्येकांच्या घरी ते एक मडकं असतं, ते फिरवलं जातं आणि त्याच्यामध्ये दही, दूध, पोहे आणि लोणचं वगैरे जे असतात ते टाकून दहीहंडीसाठी ते आणलं जातं आणि ते संध्याकाळी वरती घेऊन मडक्यामध्ये वरती घेऊन त्याचा दहीहंडी फोडली जाते आणि प्रत्येकाला तो प्रसाद मिळतो. अनुला घरी तिच्या बाबाकडे तर सोडून आली, पण माझं मन काही लागत नव्हतं, त्यामुळे तिथलं संपताच मी पटकन घरी निघून आली. नाही म्हणते खूप मुला बोलत नाही पाहिजे जाऊन दे. मुला बोलत नाही बाबा. एक मारणं मग इकडे एक मारणं मग एक मारणं मग आजची. आम्ही मंदिरातून घरी आलो, त्यानंतर खूपच पाऊस चालू होता. मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि मी अनुला भूक लागली असल्यामुळे मी अनुला जेवण देत होती, त्यामुळे मी चहासुद्धा नाही घेतला. पालखी आली होती तर लगेच आम्ही ते पालखी बघायला गेलो. त्यानंतर मग घरी आल्यानंतर थोडा भूक लागली होती आणि सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे मग कच्चा चिवडा बनवला. सर्वांनी कच्चा चिवडा वगैरे खाल्ला. त्यानंतर मग जे आता नेहमीच होते गोष्टी, सर्वांनी मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि मग असाच वेळ गेला, त्यामुळे शूट करायला काही भेटलं नाही. कारण की गोष्टीमध्ये मी पण विसरून गेली की आपण आपल्याला ब्लॉग पण शूट करायचा आहे म्हणून. त्यामध्ये अनु पण राहत नव्हते, कारण की अनुला तर सर्व नवीन नवीन वाटत आहे. ओळखीचं तसं आम्ही दोघंच जण होतो, पण मी इकडे गोष्टी सांगत असली की तिला कोणी घेतलं की ती रडतच होती. त्यामुळे तिच्याकडे सुद्धा लक्ष तिच्याच मागे होती जास्त करून. मला आता आम्ही जेवण केलं तेव्हा मला ती जेवण पण नव्हती करू देत, फक्त रडत होती. तिच्या बाबाने पकडलं होतं तरी सुद्धा ती खूपच रडत होती. म्हणून मग आता मी पटापट जेवण केलं आणि तिला घेतलं. तर ती थोडी शांत झाली तिला घेतल्यानंतर. त्यानंतर मग आता तिला झोपून दिलं, ती पण छान झोपली. त्यानंतर मग आम्ही थोड्या गप्पा गोष्टी चालूच आहे. मी म्हटलं चला आपल्या व्हिडिओचा एंड व्हायचा आहे, म्हणून मी म्हटलं पटकन 2-3 मिनिटात शूट करून घेते. त्यानंतर मग मी पण त्यांना जॉईन करेन गप्पा गोष्टीसाठी. आणि तर खूप दिवसानंतर अनु भेटली तिच्या मामाला, तर तिचा मामा पण खूप खुश झाला. पण ती काय पण तो म्हणते की मला अनु ओळखतच नाही. तर मी म्हटलं तर ती थोडी छोटी आहे, वेळ लागेल तिला ओळखायला, समजायला कोण आहे म्हणून. तो पण नाराज झाला, पण ओळखतच नाही आहे म्हटलं म्हणून. तर मला पण थोडं थकायला झालं, सकाळपासून बसूनच आहे. लेटायला काही मिळालं नाही, कारण की माझे मामा मामी सुद्धा आले ना. मग ते असल्याच्यानं मग आम्ही त्यांच्यासोबतच जास्त वेळ गप्पा गोष्टी चालू होत्या. खूप दिवसानंतर भेटले माझे मामा मामी सुद्धा मला आधी माहिती सुद्धा नव्हतं की ते येणार आहे म्हणून. मला पण मी इथं पोहोचल्यानंतरच मग कळलं मला. मामा गाडी बाहेर दिसली मामाची, म्हटलं मामा पण आले वाटतं, चला म्हटलं तर एक वेळ भेट तरी होत होते. आता यानंतर कधी भेट होईल काय होईल काही सांगता नाही येत. तर छान जेवण वगैरे झालं. ते घरी काही बनवायचं कामच नव्हतं, जे मंदिरात महाप्रसाद होता तोच माझ्या पप्पांनी घरी आणला होता, कारण की पावसामुळे. तसं पण आम्ही कधी जेवण करायला जात नाही, तिथूनच सर्व आणतात. मस्त मिक्स वरण असतं, त्यात सर्व भाज्या असतात, थोडीच डाळ असते. त्यानंतर कण्या म्हणजेच ज्वारीला थोडं जाडं तळतात, त्याच्या मग कण्या करतात आणि भाकरसुद्धा होते ज्वारीची. तर असं मस्त छान जेवण झालं आमचं. आणि आता झोपायची वेळ झाली आहे. तर अशी होती यात्रा. आता यावेळेस तर आषाढीच्या वेळेस तर जास्त काही यात्रा भरत नाही, त्यामुळे थोडेच दुकान होते. आम्ही डबल गेलो सुद्धा नाही, कारण की पाऊस थांबाचं नावच नाही घेते. आत्ता सुद्धा खूप जोराचा पाऊस सगळं. तर मी पण खूप थकले, तर थोडा आराम करते. आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.